आज कारल्याची भाजी खाण्याची खूप इच्छा झाली होती. त्याच्यामुळे बागेत गेले आणि बागेमध्ये आपला भरपूर अशी कारली तयार झाली होती. ते काढून दिली मला कुणालच्या बाबांनी. स्वच्छ धुवून घेतली आणि ते चिरायला की नाही सुरुवात केली. थोडासा ह्या भाजीतला कडवटपणा कमी व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ घातलं, चांगली चुरून घेतली आणि अर्धा तास असंच झाकून ठेवणार आहे. घरातली प्रत्येकजणं ही भाजी आवडीने खातील कडू, त्याच्यामुळे म्हणजे सांगू शकत नाही, त्याच्यामुळेच हे असं करते मी. आणि याच दरम्यान लाईटसुद्धा गेली होती, कारण लाईटने ये-जा करत होते आणि फायनल लाईट गेली. त्याच दरम्यान मी चपाती आणि भाजी म्हणजे मुळ्याची भाजी आणि चपातीसुद्धा करून घेतली. रेसिपी तुमच्याशी शेअर करायची होती, त्यामुळे थांबले होते मी. लाईट आली आणि मग इथे बघा आता भाजीला सुरुवात केलेली आहे. कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यानंतर चुरलेली कारल्याची भाजी घातली. त्यात सर्व मसाले, तिखट मसाला, हळद, गरम मसाला, थोडंसं नावाला फक्त मीठ घातलेलं आहे आणि चांगलं परतून घेतलं. झाकण ठेवून ही भाजी की नाही शिजत ठेवली. भाजी शिजत होती तोपर्यंत मी हॉलमध्ये गेले आणि कपड्याच्या ढीगभर घड्या करायच्या बाकी होत्या, ते सगळं करून घेतलं. तोपर्यंत भाजी झाली आणि मग सगळ्यांना की नाही इथे जेवायला वाढलेलं आहे. त्याच्यानंतर आवरून झाल्यानंतर एक 5 मिनटं जरा विसावा.